अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी नेहमी सांगतात, बाळा, तू भाग्यवान आहेस म्हणून तू आमची सेवा करत आहेस. तू करत नसून आम्ही ती करून घेतो. भक्त हो, जो भाग्यवान असतो ना तोच माऊलींची सेवा करतो. मी श्री गुरुदेव दत्त महाराजांचं जे जागृत देवस्थान आहे या दत्त मंदिरामध्ये नेहमी आरतीला जाते. दररोज नव्हे पण गुरुवारच्या मी आरती एक कंटिन्यू 3 वर्ष झाले करत आहे. कुठल्याही गुरुवारी कधीही कसलीही अडचण आली नाही. आणि महिलांना अडचण येत असते ते एक तर मासिक धर्म आल्यास किंवा मग आजारी वगैरे पडल्यास, पण माझ्या बाबतीत असा योगसुद्धा येत नाही. म्हणून मला असं वाटतं की माझे माऊली माझ्याकडून ही सेवा करून घेतात आणि मला हे भाग्य लाभलं आहे. ते मी तुम्हालासुद्धा म्हणजे एक आपण सर्वच ही आरती करत आहोत. हा आपला गुरुवार विशेष आरतीचा व्हिडिओ आहे जो मी एक 5 मिनिटे आधी गेले होते. आणि जो काही व्हिडिओ शूट केलेला आहे तो आरतीच्या आधी आणि मग नंतरचा थोडासा घेतलेला आहे. आणि आपण एक कंटिन्यू आरतीचा सुद्धा व्हिडिओ करणार आहोत पुढच्या गुरुवारी. तर स्वामी प्रकट दिन आहे 10 तारखेला बुधवारी आणि 11 एप्रिलला आहे गुरुवार. तर ही गुरुवारची आरती तुम्हाला पाहायला मिळेल. तर तुम्ही बघू शकता इथे खूप सगळे भक्त आहेत. समोरच्या बाजूनी सुद्धा खूप जास्त जेंट्स लोक बसलेले असतात. तर भक्त हो, हे जागृत देवस्थान आहे श्री गुरुदत्त महाराजांचं. या मंदिरामध्ये पाय ठेवताच तुमच्या मनातील जे काही असेल ते महाराजांना लगेच समजलं जातं. मग तुमच्या मनात वाईट विचार असू देत किंवा मग चांगले विचार असू देत, जे काही आहे, तुम्हाला पितृदोष असेल, काही असेल, या मंदिरात पाय ठेवताच तुमच्या म्हणजे मागची जी पापे आहे, जो पितृदोष आहे, जर वाईट तुम्हाला कोणी करणी बाधा केली असेल तीसुद्धा नष्ट होते. मला हा माझा 3 वर्षांचा अनुभव आहे. माझा मुलगा होण्याआधी मी कंटिन्यू या दत्त मंदिरामध्ये दररोज येत होते. दर्शनास कधी यायचे, कधी मग आरतीची वेळ असेल तर आरतीलासुद्धा थांबायचे. आणि माझा खरंच प्रचंड विश्वास आहे गुरुदत्त माऊलींवरती. त्यांच्याच कृपेने, त्यांच्या अगदी 5 मिनिटांच्या सेवेने मला पुत्रप्राप्ती झालेली आहे. खूप सगळा पितृदोष होता. आयुष्यामध्ये खूप अशा काही घटना घडल्या की ज्यामधून मला माझ्या गुरुदत्त महाराजांनी बाहेर काढलं. ते मी तुम्हाला नंतर कधी सांगेल. पण आज तुमच्या आयुष्यात जे दुःख आहे ना, ते दुःख माऊलींना मी एकच विनंती करते की त्या माझ्या सर्व ताईंना मूलबाळ होऊ द्या, मुलगा होऊ द्या, मुलगी होऊ द्या. आणि ज्या घरात आजवर संतती झाली नाही, देवा तिथे पाळणा हलू दे. त्यांना मुलगी किंवा मग मुलगा काहीतरी एक स्वतःचं मूलबाळ होऊ द्या. कारण स्वतःचं असलं ना की खरंच खूप चांगलं आहे. किंवा 1-2 कमेंट्स होत्या, आता या मला दत्तक मूल घ्यायचं आहे पण ते योग्य म्हणजे व्यवस्थित काही भेटत नाही आहे, तर त्यासाठी सगळे योगायोग जुळून येऊ द्या. तर मला हे खूप आवडलं. कारण एखाद्या गरजूचं अनाथाश्रमातून किंवा मग तुमच्याच नातेवाईकांकडे एखादे गरीब असतील तर तसे सुद्धा तुम्ही दत्तक घेऊ शकता. त्यांचीसुद्धा पालकांची इच्छा असेल देण्याची तर खरंच हे सुद्धा चांगलं आहे. पण स्वतःचं सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. कारण आता तुम्ही 1, 2, 3 जावा असतील तर मग इतरांना आहे, आपल्याला नाही आहे. आपलं मन खूप चांगलं आहे पण इतर लोक जे आहेत ना ते खूप वाईट नजरेने पाहणं किंवा मग खूप कमी लेखणं, म्हणजे ही एक ह्या जगाची रीत आहे आणि आपण लोकांचे विचार बदलू शकत नाही. म्हणून माझी महाराजांना विनंती आहे की माझ्या या ताईंच्या इच्छा पूर्ण कराव्या आणि तुमच्या 100% इच्छा पूर्ण होणार आहेत. कारण या विषयांवरती इथे मी बोलले तर खूप जण आहेत त्यांना खूप कंटाळवाणं वाटेल. त्यामुळे आता तुम्हाला एक सांगते, काल खूप सुंदर अनुभव आला. एक तर कालचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जो मला शेअर करायला पाहिजे होता, पण अचानक परवा रात्री थोडंसं व्हायरल इन्फेक्शन झालं. त्यामुळे माझा घसा खूप खराब झाला आणि तुम्हाला माहीत आहे की सर्दी खोकला साधं दुखणं झालं तर हे खूप दिसायला दिसत नाही मोठं पण भयंकर त्रास होतो. तर मला खूप जास्त काल त्रास होत होता. एकतर सकाळी उठल्याबरोबर असं वाटलं की आज माझ्याकडून देवपूजासुद्धा होणार नाही. पण मिस्टरांचं थोडंसं ऑफिसचं काम होतं आणि त्यांचे जे कलिग आहेत ते घरी येणार होते. थोडंसं काही त्यांना लिखाण वगैरे करायचं होतं. त्यासाठी मला मग घरातील आवराआवरी करणं म्हणजे महत्त्वाचंच होतं. तर मग मी जे माझं काही थोडंसं दुखणं आहे हे बाजूला ठेवलं. इतर माझी सर्व काही घरातील कामे आवरली
आणि एक 10:30पर्यंत मी देवपूजा वगैरे सुद्धा करून घेतली. तर कालचा माझा गुरुवार होता, जे स्वामींचे 11 गुरुवार व्रत आहे ते माझं सध्या सुरू आहे. आणि मग मला 12च्या आतमध्येच मी संकल्प केला होता की मी एक पूर्ण पारायण आणि 11 वेळा तारक मंत्र, 11 वेळा आपल्या स्वामींचा जप ही सेवा करेल. तर मग महाराजांना म्हटलं, महाराज आज मला जशी होईल तशी सेवा करेल. आजचा गुरुवार कदाचित मी तो ग्राह्य धरणार नाही. जर 12च्या आत सेवा झाली तर ठीक आहे. मी बसले सेवेला. मी पटकन पोथी वाचून घेतली. मला पोथी वाचण्यासाठी 1 तासाच्या आत एक 5 मिनिटेच कमी असले तरी माझं 1 तासाच्या आत वाचून होतं, कारण आता खूप सराव झालेला आहे त्यामुळे. आणि शक्यतो फार गडबड करायची नाही. उच्चारसुद्धा स्पष्ट झाले पाहिजेत आणि आपण पूर्ण लक्ष देऊनच पोथी वाचन केली पाहिजे. तर मी आता माझं मन खरंच कुठे भरकटत नाही किंवा मनात वाईट विचार येत नाही. हा अनुभव मला माझ्या माऊलींनी दिलेला आहे. खरंच मला हे खूप छान वाटतं. तर मग माझं जे काही आहे ते वाचून वगैरे झालं. फक्त माझा जप राहिला होता. महाराजांना म्हटलं, महाराज हा मी दुपारनंतर करेल, मला खूप त्रास होत आहे. एक 11:40 झाली होती. 20 मिनिटे बाकी होते आणि मला 12ला 10 कमी असतानाच मी मंदिराकडे जायला निघत असते. अचानक मग माझ्या जावेचा फोन आला. समोर राहती ती चुलत जाऊ. तर मग ती बोलली, ताई आमच्याकडे पाहुण्या आलेल्या आहेत आणि त्या पाहुण्या नरेंद्र महाराजांची भिक्षा मागत आहेत. तर मग तुमच्याकडे पाठवू का? तुम्हाला वेगळं काही वाटणार नाही ना? तर मी बोलले नाही. आणि मग त्या अचानक आल्या आणि मिस्टर आणि त्यांचे जे कलिग आहेत ते हॉलमध्ये बसून त्यांचं लिखाण वगैरे चाललं होतं. मग त्या किचनमध्ये डोकावल्या. तर म्हटल्या कुठे बसू? आणि मग देवघर सेपरेट असल्यामुळे मी म्हटलं बसा पलीकडे रूममध्ये. तर मग त्या देवघरामध्ये येऊन बसल्या आणि त्या सर्वजणी होत्या 7. आणि त्या बोलल्या की अरे बापरे, देवपूजा वगैरे पाहून की किती सुंदर तुम्ही स्वामींची म्हणजे अनुष्ठान केलेलं आहे, किती सुंदर मांडणी केलेली आहे आणि अरे खूप प्रसन्न वाटलं आम्हाला. त्या ज्या लेडीज होत्या ना, त्या सगळ्या खूप वयस्कर होत्या, अगदी माझ्या आईच्या वयाच्या. आणि त्यांना ते पूजा पाहून एवढा आनंद झाला. त्या म्हटल्या, आमचे नरेंद्र महाराजसुद्धा म्हणतात की ब्रह्मांड नायक स्वामी हे सर्वांनी गुरु केले तरी चालेल, पण आमचे गुरु तर नरेंद्र महाराज आहेत. आणि ताई मग तुमचे स्वामीच असतील ना? तर मी म्हटलं हो, माझे गुरु श्री गुरुदत्त स्वामी महाराजच आहेत आणि त्यांनीच मला शिष्य बनवलेलं आहे. थोडंसं बोलणं झालं तर त्यांनी माझ्याकडून ती भिक्षा घेतली. त्यानंतर मग मी आरतीला गेले. हा योगायोग एवढा सुंदर होता की महाराजांचे मधुकरी मागून जे कोणी दत्त महाराजांचे गुरुवार केलेले आहेत त्या ताईंच्या मला 1-2 दिवसापूर्वीच कमेंट्स येत होत्या मागच्या आठवड्यात की आमचे 5 गुरुवार झाले की ताई आम्ही प्रेग्नेंट राहिलेलो आहेत. अशा 3 ताईंना अनुभव आलेला आहे. मला असं वाटतं गरोदर राहिल्याना तर त्यांचा गर्भपात होऊ नये, कुठलीही अडचण येऊ नये. आणि मी महाराजांना या आरतीमध्ये काल हीच एक विनंती केली की महाराज तुम्ही ज्या ज्या ताईंना अनुभव दिलेला आहे त्या ताईंना सुदृढ बाळ त्यांच्या घरात जन्माला येऊ देत आणि कोणाचाही गर्भपात होऊ नये किंवा बाळ खराब होऊ नये, मतिमंद व्यंग मुले जन्माला येऊ नयेत, त्यांचेही हाल, घरातील लोकांचेही हाल. आणि मग प्रत्येकजण आपल्याच नशिबाला दोष देत बसतो. त्यापेक्षा तुमची भक्ती जो श्रद्धेने करेल, विश्वास ठेवील, त्या भक्ताची निराशा अजिबात करू नका. मी पूर्ण आरती होईपर्यंत भक्त हो. तुमची प्रत्येक कमेंट्स डोळ्यासमोर आणून महाराजांना एक विनंती होती आणि मला असं वाटतं की ती आपली विनंती खरंच महाराजांनी आधीच पूर्ण केली. कारण गुरुवार होता, आरतीला निघाले, तेवढ्यात भिक्षा मागण्यासाठी आल्या म्हणजे साक्षात गुरुदत्त स्वामीच आलेले होते. त्यांनी आपल्याकडून भिक्षा घेऊन गेले आणि जे काही तुमचे प्रश्न आहेत ते स्वामी प्रकट दिनापर्यंत नक्की पूर्ण होणार आहेत. तर भक्त हो, हा अनुभव होता. आता तो मी उशिरा सांगितला असता तरी चाललं असतं. काही जणांना असं वाटतं की काय आपण ऐकत बसलोय, पण माझ्यासाठी कालचा हा दिवस खरंच खूप छान होता. एक दिवसभर मला थोडंफार त्रास होत होता, पण अजिबात असं वाटलं नाही की मला काय होतंय किंवा काय. मला तो क्षण वारंवार आठवू लागला. तर चला, हा अनुभव खूप डिटेल्समध्ये नाही सांगितला, पण जे काही महत्त्वाचं आहे ते शॉर्टकट तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाला प्रकट दिन घरच्या घरी कसा करावा, काय काय करावे याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला यापुढे पाहायला मिळेल. तर आज आपल्याला 3 फळांचा उपाय पाहायचा आहे. हा उपाय साक्षात आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांनी
अक्कलकोट या ठिकाणी त्यांच्याकडे जे दीन दुःखी असे जे भक्त जायचे, त्या भक्तांना त्यांनी हे फळ देऊन हा उपाय केलेला आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांना संतती होत नाही अशा महिलांना या उपायाने पुत्रप्राप्ती किंवा मग संतानप्राप्ती झालेली आहे. त्याचबरोबर ज्या घरामध्ये व्यसन करतात अशासुद्धा लोकांचं व्यसन सुटलेलं आहे. हा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि हा प्रकट दिनाला केला तर 100% त्याचा तुम्हाला उपयोग होईल. तर सर्वांनी या क्षणी कमेंट्समध्ये स्वामी आई कृपा करा असे लिहा. भक्त हो, आता सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे, तर आपल्याला पहिलं फळ ते आंबाच असेल. आता ज्या कोणाला आंबा मिळणार नाही त्यांनी मग सफरचंद हे घेतलं तरी चालेल, पण आंब्याचाच उपाय साक्षात आपल्या स्वामींनी केलेला होता. तुम्हाला अगदी छोटे छोटे जरी भेटले तरी तुम्ही आंबे आणा 3. तर 3 आंबे तुम्हाला घ्यायचे आहेत. स्वामी महाराजांच्या मंदिरात किंवा मग केंद्रात किंवा मग दत्त महाराजांच्या मंदिरात हा उपाय करायचा आहे. पण आता खूप सगळ्या माझ्या ताईंच्या कमेंट्स येतात की ताई तिथे खूप गर्दी असते, मग आम्ही काय करावं, कसा करावा. तर शक्यतो मी म्हणेल की तुम्ही स्वामींच्या केंद्रात, मठात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात करा. तिथे 100 पटीने देवांची जास्त ऊर्जा, जे तत्व आहे ते जागृत असतं. आपल्या घरामध्ये आपण मासिक धर्म वगैरे सर्व काही नियम पाळले जात नाही, त्यामुळे घरामध्ये याचा कमी प्रभावात आपल्याला म्हणजे उपयोग होतो. तर तुम्हाला 3 फळं घ्यायची आहेत आणि एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे. तर हे कशासाठी, कारण 3 फुलांचा उपाय सांगितला तर काही ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई तिथे खूप सगळी फुले असतील तर मग आपलं फुल आपण कसं ओळखायचं. तर असं काही नाही की तुम्हाला तुमचंच फुल आणायचं आहे. तिथे जे कुठलं भेटेल ते तुम्हाला 3 फुले आणायची आहेत किंवा मग आपलंच आणावं असं वाटत असेल तर एक तुम्ही नवीन वस्त्र घेऊन जा, त्यावरती 3 फुले ठेवा आणि 1-2 मिनिटात लगेच आपलं ते फुलांसह वस्त्र उचलून घ्या, असं सुद्धा करू शकता. पण हा फळांचा उपाय त्यासाठीच सांगते. इतर जण सुद्धा भाविक देवाला फळ अर्पण करतात. तर मग तुम्ही एक वस्त्र घ्या, त्यावरती तुमची 3 फळे ठेवा आणि मंदिरात ज्या क्षणी तुम्ही उभे राहाल आधी देवाला मुजरा करा. देवाला जे काही तुम्ही घेऊन गेलात ते सर्व ठेवा आणि नंतर मग तुम्हाला 3 फळे घेऊन तुमच्या 3 इच्छा सांगायच्या आहेत. 3 इच्छा वेगवेगळ्या असू शकतात किंवा ज्या ताईंना संतती नाही आहे त्यांनी 3ही इच्छेमध्ये संततीसाठीच प्रार्थना करा. पहिली असेल की माझ्या लग्नाला 10-11 वर्ष झालेत, 15-16 वर्ष झालेले आहेत. देवा माझी मासिक पाळीसुद्धा काही वर्षानंतर जाईल, मग मला पुत्रप्राप्ती, संतानप्राप्ती होऊ देत, अशी इच्छा तुम्ही बोलायची आहे. दुसरी इच्छा, मला गर्भधारणा झाल्यानंतर माझं बाळ सुदृढ जन्माला येऊ दे. तिसऱ्या इच्छेमध्ये सांगायचं, देवा माझ्या वंशाचा दिवा कायम तेवत राहू दे, माझ्या बाळाला सुखाचं ठेवा, म्हातार करा. म्हणजे जे बाळ होईल तुम्हाला ते अगदी सुखी होईल आणि म्हातारपणापर्यंत त्याला आयुष्य मिळेल. म्हणजेच काय तर दीर्घायुष्य बाळ जन्माला येऊ दे. अशा 3 इच्छा सांगायच्या आहेत. पुत्रप्राप्तीसाठी तुम्हाला अशीच इच्छा म्हणजे तुमची इच्छा सांगायची. नोकरीसाठी काही मुली अशी सुद्धा इच्छा सांगू शकतात की मला नोकरी लागू देत, माझं चांगल्या मुलाशी लग्न होऊ देत आणि माझा संसार सुखाचा होऊ देत, अशासुद्धा इच्छा सांगू शकतात. तर मुलांनीसुद्धा अशीच करू शकता. म्हणजेच काय तर तुम्ही तुमच्या पद्धतीने 3 इच्छा आधीच ठरवा कोणत्या आणि कशा तुम्हाला बोलायच्या आहेत. नवस बोलताना असं कधी होत नाही की आधी एक सांगितली दुसरी तिसरी, नाही नाही आता मला हे पण मागायचं होतं, असं काहीच करू नका. 3 ठाम तुमचे निर्णय घ्या, त्याच इच्छा तुम्ही तिथे मनातली मनात बोला आणि देवाला पूर्ण 3 फळांसह नमस्कार करा. डोळे मिटून देवाला डोळ्यासमोर आणा आणि 3 फळे देवांच्या चरणी ठेवा. 1 मिनिटांकरिताच ठेवायची आहेत, अशी सोडून देऊ नका. तुमचा हात देखील त्यावरती असू द्या आणि पुन्हा तुमच्या हातासह ते 3 फळे उचलायची आहेत. मग तुम्ही नाही वस्त्र घेतलं तरी चालेल. तर भक्त हो, हा उपाय प्रकट दिनाच्या दिवशी करायचा आहे. तुम्हा सर्वांना खूप प्रश्न पडतात म्हणून मी पुन्हा पुन्हा तेच सांगते. तर 3 फळे घेतल्यानंतर पती पत्नी दोघे जर जाऊन हा उपाय मंदिरात करणार असाल, दोघांनी केला तर अतिउत्तम. पण खूप जणांना जॉब आहे, काम असतात, शक्य होत नाही, तर काही हरकत नाही, एकट्या ताईंनी केला तरी चालेल. मग ते फळ जे आहे ना ते दोघे जर करणार असाल उपाय तर
ते एक फळ तुम्हाला मंदिरामध्येच, जिथे कुठे बाहेर जागा असतील मंदिराच्या, तिथे बाहेर येऊन ते एक फळ तुम्हा दोघांना अर्ध खायचं आहे. लक्षात घ्या. आणि एकटी जर ताई जाणार असाल आणि करणार असाल तर घरी येऊन तुम्हाला आल्याबरोबर ते एक फळ अर्ध खायचं आहे. दुसरं फळ तुम्हाला रात्री खायचं आहे आणि तिसरं फळ दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे त्या दिवशी खायचं आहे. लक्षात घ्या. तिन्ही फळं तुम्हाला अशा पद्धतीने दोघांना अर्धेच खायचे आहेत. आता ज्या ताई मुलासाठी करणार आहेत, आधीच्या त्यांना मुली आहेत, मग स्वतः थोडंसं खाणार, मुलांना थोडंसं देणार, असं काही करू नका. पती पत्नी दोघांनीच खायचं आहे. त्यानंतर जे विवाहासाठी उपाय करणार आहेत त्या मुलांनी स्वतःच हे फळं तिन्ही खायचे आहेत. आदल्या दिवशी 2 आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी 1. आता नोकरीसाठी करणाऱ्यांनी असंच करायचं. आजारी व्यक्तीसाठी जर तुम्ही उपाय केला तर त्या व्यक्तीलाच तुम्ही ते फळ खाऊ घालायचं आहे. आणि बऱ्याचशा कमेंट्स आहेत की आमचं नवऱ्याला व्यसन आहे, बऱ्याचशा पुरुषांना बाहेरचे नको ते नाद असतात. असं जर तुम्हाला काही डाऊट्स असेल किंवा तुमच्या संसारात तुमचे मिस्टर तुमचं काही ऐकत नसतील, वारंवार तुम्हाला त्रास देत असतील, तर अशा ताईंनीसुद्धा हा उपाय गुपचूप करायचा आहे. फळं करी घेऊन यायची आहेत आणि नवऱ्याला खाऊ घालायची, आपणसुद्धा खायची. कशासाठी काय आहे काही कळू देऊ नये. कारण असे जे व्यसनी लोक असतात ना, त्यांना माहीत झाल्यास ते असं अजिबात काही ग्रहण करत नाहीत. त्यामुळे त्यांना एक फळ खाऊ घालताय असं त्यांना ते गोडीत खाऊ घाला. बघा तुम्हाला सुंदर अनुभव येईल. तर भक्त हो, तुम्हाला एक सांगते, इथे प्रत्येक जणाला सेवा केल्याने अनुभव आलेला आहे. काही ताईंना एवढ्यात थोडंसं मिसकॅरेज वगैरे झालेलं आहे, काहींचा गर्भपात म्हणजेच गर्भ खाली करावा लागलेला आहे काहीतरी अडचणींमुळे. तर हे फक्त पितृदोषामुळे होत आहे. यावर तुम्हाला पुढे माहिती मिळेल. आता मला असं वाटतं ज्या ताईंना गर्भधारणा झालेली आहे त्यांचा गर्भपात होऊ नये म्हणून सुद्धा मी माझी कालपासून एक सेवा सुरू केलेली आहे, ते तुम्हाला पुढे सांगेल. आणि तुम्ही सुद्धा ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या सेवा करा. हा जो फळाचा उपाय आहे हा स्वतः मी केला होता प्रकट दिनाला आणि आंब्याचंच फळ मी इथे वापरलेलं होतं. तर हा उपाय मला अक्कलकोटमध्येच एका महाराजांनी सांगितला होता. त्याचबरोबर मी गाणगापूरला सुद्धा याबद्दल विचारणा केली, तिथेसुद्धा मला याची सविस्तर माहिती मिळाली आणि मग मी हा उपाय केला स्वतः गाणगापूरच्या महाराजांच्या सांगण्यावरून. साक्षात आपले ब्रह्मांड नायक स्वामींनी अक्कलकोटमध्ये वास्तव्य करत असताना खूप सगळ्या ज्या महिला आहेत, खूप वर्ष झाले मूलबाळ नव्हतं, त्या महिलांना या उपायाने गर्भधारणा झाली होती. तर हा खरंच खूप चमत्कारिक आणि प्रभावी उपाय आहे. मला असं वाटतं अगदी प्रत्येक महिलेने करावा. ज्यांना मूलबाळ आहे त्यांनीसुद्धा त्यांच्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी करावा. तर मग त्यांनी तो जो आंब्याचा प्रसाद आहे तो तुम्ही मुलांसह पती पत्नींनी ग्रहण केला तरी चालेल. तर भक्त हो, आपला आजचा गुरुवार विशेष व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण दररोज एक प्रश्न विचारत असतो. आणि आता आपल्याला पुढच्या गुरुवारी आपल्या अशा भाग्यवान भक्तांची निवड करायची आहे. ते भक्त असणार आहेत 3 आणि तसं मी प्रकट दिनाच्या दिवशीच कोणाची निवड झालेली आहे हे तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगेल. आणि मग गुरुवारी कोणाची निवड होते हे कळेल. त्यानुसार त्यांना स्वामींचा आशीर्वाद घरपोहोच मिळेल. तर आज तुम्हाला कमेंट्समध्ये जे काही उत्तर द्याल त्यासह तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ पाहता तर तुमचा एक थोडक्यात तुम्हाला याबद्दल माहिती द्यायची आहे. पूर्ण ॲड्रेस आत्ता नका देऊ, ज्यांची निवड होईल त्यांनी दिला तरी नंतर चालेल. तर आजचा प्रश्न आहे, आरतीला जाण्याआधी ज्या मधुकरी मागण्यासाठी आलेल्या स्त्रिया होत्या त्यांची संख्या किती होती? तर बघा, प्रश्नांचं उत्तरसुद्धा व्हिडिओमध्येच आहे. तर भक्त हो, आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कराच, कारण हा व्हिडिओज खूप महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ खूप भक्तांपर्यंत पोहोच करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला इथे मिळणारी जी स्वामींची सेवा उपाय आहेत ही सर्व माहिती ऐकायला पाहायला मिळेल आणि स्वामी महाराजांची तुम्हावरती अखंड कृपादृष्टी राहील. आजची सेवा श्री गुरुदत्त स्वामींचरणी अर्पण करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.